नमस्कार, मी डॉक्टर सोनाली सरनोबत. आज आपण किडनी स्टोन म्हणजे मूत्रखडे या विकाराची माहिती घेऊया. तर सर्वसाधारण सगळ्यांना माहिती असतं की किडनी स्टोन म्हणजे काय, तर कॅल्शियम, ऑक्झलेट किंवा युरिक ॲसिड या सर्व घटकांचं स्फटिकीकरण झाल्यावरती मूत्रमार्गामध्ये असू देत किंवा किडनीमध्ये असू देत, हे एक प्रकारचे स्टोन्स बनायला सुरू होतात. तर हे सुरू झाल्यावरती म्हणजे त्याला डायथिसिस असं म्हणतो आपण, की काही लोकांना ही टेंडन्सी असते की कितीही खडे झालेत आणि ते काढले किंवा ते पडून गेले तरीसुद्धा पुन्हा पुन्हा हे खडे तयार होत राहतात. मग ज्या वेळेला हे खडे तयार होतात, मग ते कॅल्शियम कार्बोनेटचे असो किंवा युरिक ॲसिडचे असोत किंवा ऑक्झलेटचे असो, हे किडनीमध्ये जर तयार झाले तर ते लवकर विरघळत नाहीत आणि जर मूत्रमार्गामध्ये असतील म्हणजे युरेटरमध्ये असतील किंवा युरेथ्रामधनं पास होत असतील तर ते जरा लहान आकाराचे असतात आणि ते पास होऊन जातात, विरघळतात. किडनीमध्ये असलेले स्टोन हे सहजा लवकर विरघळत नाहीत. काही वेळेला तर कॅल्शियम कार्बोनेटचे स्टोन अगदी मोठ्या मोठ्या आकाराचे, त्याला स्टॅगहॉर्न कॅल्क्युलस असं म्हणतात. स्टॅगहॉर्न म्हणजे हरणाच्या शिंगाच्या सारखे असे वाकडे तिकडे झालेले असे मोठे मोठे स्टोन्स तयार होतात आणि ते पूर्ण किडनी ब्लॉक पण करू शकतात. सर्वसाधारणतः असा एक 10 मिलीमीटरच्या आतला जर का खडा असेल तर तो होमिओपॅथिक औषधांनी विरघळतो. काही मोठे मोठे स्टोनसुद्धा विरघळतात. कॅल्शियम कार्बोनेटचे अगदी हार्ड स्टोन असले तर ते विरघळायला फार सावकाशपणे त्याचा औषधाचा असर होऊ शकतो. स्टॅगहॉर्न कॅल्क्युलस यानं किडनीवरती दाब पडून कदाचित काही वेळेला किडनी फेल्युअर पण होऊ शकतं. होतं कशामुळं, तर पाणी न पिल्यामुळं, लघवी खूप वेळ दाबून ठेवल्यामुळं, काही लोकांना, काही व्यक्तींना, विशेषतः स्त्रियांना बाहेरची बाथरूम्स, वॉशरूम्स चांगली नसल्यानं ती वापरायचा कमीपणा वाटतो किंबहुना वापरता येत नाही आणि त्यामुळं लघवी साठवून साठवून त्याचे स्टोन बनायला लागतात. मीठयुक्त पदार्थ खाणं, फास्ट फूड खाणं, त्याच्यानंतर बेकरीचे पदार्थ खाणं, सोडायुक्त पदार्थ खाणं, ह्याच्यामुळं किडनी स्टोन्स होऊ शकतात. काही जणांना ती टेंडन्सीच असते. तर हे किडनी स्टोन्स झाल्यावरती पोटात दुखायला लागतं, मळमळायला लागतं. जसा तो खडा जर का समजा युरेटरमधनं म्हणजे मूत्रमार्गामधनं खाली उतरत असेल तर त्यावेळेला दुखू लागतं. पाठीहून पोटाकडे आणि लघवी मार्गाकडे दुखणं हे अगदी विशेषतः स्टोन असण्याचं लक्षण मानलं जातं. तर त्याच्यामध्ये काय होतं की कधी कधी युरिन इन्फेक्शन्स होतात, ताप येतो, उलट्या होतात, पोटात अगदी इतकं दुखतं की रुग्ण गडाबडा लोळायला लागतो. आणि हे किडनी स्टोन्स होऊ नयेत म्हणून तुम्ही आहारावरती नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. वेळच्या वेळी वॉशरूमला जाणं गरजेचं आहे, पाणी पिणं गरजेचं आहे. काही लोक म्हणतात मी 7-8 लिटर पाणी पितो तरीसुद्धा मला होतात. 7-8 लिटर पाणी पिणं म्हणजे ह्याच्यावरचा उपाय हा नव्हे. आणि तुम्हाला जितकी तहान लागते तेवढंच तुम्ही पाणी प्यायला पाहिजे. खूप पाणी पिलं म्हणजे माझं शरीर चांगलं राहतं असं नाही आहे. तर हे किडनी स्टोन्स होऊ नयेत म्हणून बीजयुक्त पदार्थ, दूध आणि दुधाचे दुग्धजन्य पदार्थ हे जरासे टाळावे लागतात. काही वेळेला ऑक्झलेट्स म्हणजे डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स पण खाण्यानं किंवा वाटाणे, त्याच्यानंतर छोले, राजमा ह्या अशा प्रकारचे पदार्थ खाण्यानंसुद्धा स्टोन्स होऊ शकतात. आपल्याला कोणत्या प्रकारचा स्टोन आहे हे बघून त्याच्यावरती उपाययोजना करायला पाहिजे. खूप मोठा स्टोन असेल, काही वेळेला शस्त्रक्रिया करावीच लागते. पण जर का स्टोन लहान असेल आणि तुम्हाला जर का शस्त्रक्रिया करायची नसेल तर होमिओपॅथीचा अवलंब करायला पाहिजे. प्रत्येक पॅथीचं आपलं आपलं काहीतरी वैशिष्ट्य असतं. जेव्हा ॲक्यूट असतं, खूप काही सहनच होत नाही आहे, त्यावेळेला ॲलोपॅथी घ्यायला हरकत नाही. पण तुम्हाला हा रोग मुळासकट काढायचा आहे, टेंडन्सी घालवायची आहे, तर त्यावेळेला होमिओपॅथीसारखी औषधं नाहीत. होमिओपॅथीमध्ये कॅन्थारिस, बर्बेरिस, रसापेरिला, कॅल्केरिया, कार्प, टॅरेंट्युला आणि त्याच्यानंतर तुझा अशी कितीतरी औषधं आहेत. व्यक्तिवैशिष्ट्यानुसार द्यावी लागतात, योग्य अभ्यास करून द्यावी लागतात, स्वतःच्या मनानं घ्यायची नाही आहेत. होमिओपॅथिक औषधं ही दुधारी शस्त्रासारखी असतात. जशी चांगली असतात तशी जर का चुकीची वापरली तर ती वाईटसुद्धा ठरू शकतात. त्यामुळे योग्य असा सल्ला घ्या, डॉक्टरना दाखवा. जी काही माहिती मी ह्या व्हिडिओबरोबर देते ती वाचा, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. औषधं घ्यायसाठी आमचे 2 दवाखाने, तिथं भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद.